फेब्रुवारीमध्ये गाळपास पाठवलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी पैसे द्या. जिल्हा बँकेला गोड साखरच्या 7 संचालकांचं साकडं. पण 7 संचालकांच्या वेगळ्या वाटेने पुन्हा सुरू होते प्रश्नांची मालिका. एक हाती सत्ता पण एकमुखी कारभाराबाबत निर्माण झाली आहे संभ्रमावस्था. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गाळपासाठी आलेल्या ऊस उत्पादकांच्या बिलासाठी पैसे द्यावेत अशी मागणी आप्पासाहेब नलावडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या 7 संचालकांनी जिल्हा बँकेकडे निवेदनातून केली आहे. मात्र केवळ 7 संचालकांनी निवडलेल्या या वेगळ्या वाटेमुळे निवडणुकीत एक हाती सत्ता घेऊनही एकमुखी कारभाराबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांच्यासह सदानंद हत्तरकी, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, अशोक मेंडुले, अक्षय कुमार पाटील आणि सतीश पाटील या संचालकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालकांना निवेदन दिले. निवेदनात म्हटलं आहे की सध्या मार्च अखेर असल्याने बँका, सोसायटी यांचा शेतकऱ्यांना तगादा सुरू आहे. याशिवाय यात्रा, लग्न कार्य, मुलांचं शालेय खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. अशा परिस्थितीत ऊस बिलाचा सामान्य शेतकऱ्याला मोठा आधार असून ती बिले अदा करण्यासाठी त्वरित कारखान्यास रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र यासाठी केवळ 7 संचालकांनी ही वेगळी वाट निवडल्याने कारखान्याच्या एकमुखी वाटचालीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्नांची मालिकाही निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.